प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. माझे मित्र गुरुनाथ तेंडुलकर यांचं प्रहार या वर्तमानपत्रात एक सदर सुरू आहे ज्याचं नाव आहे संवाद. आणि 26 नोव्हेंबरच्या प्रहारच्या अंकात त्यांचा जो नवीन लेख प्रसिद्ध झाला आहे तो आज आपल्यासाठी सादर करत आहे. लेखाचं शीर्षक जरा गमतीदार आहे. 24 × 60 × 60 बरोबर 86,400 असं न्यूमेरिकल शीर्षक लेखाचं आहे. तर ऐकूया काय म्हटलंय गुरुनाथ तेंडुलकरांनी. माझ्या लहानपणी एका कीर्तनात मी एक कथा ऐकली होती. द्यूतात राज्य आणि सर्व संपत्ती गमावलेले 5 पांडव द्रौपदीसह वनवासात निघून गेले. तिथे एक साधीशी झोपडी बांधून राहू लागले. आठवडाभर उलटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भेटीसाठी आले. सर्वप्रथम ते युधिष्ठिराला भेटले. तो एका दगडावर बसून सकाळचं कोवळं ऊन घेत बसल्या बसल्या पेंगत होता. श्रीकृष्णानं युधिष्ठिराला विचारलं, अरे काय करतोयस? आराम करतोय, दुसरं काय करणार? युधिष्ठिरानं उत्तर दिलं. श्रीकृष्ण हसून पुढे निघाले. भीमाला भेटले. भीमाने रानातून टोपलीभर फळं आणली होती आणि तो बसून ती फळं खात होता. काय भीमा, काय करतोयस दिवसभर? श्रीकृष्णांनी विचारलं. भीम म्हणाला, काय करणार, खातो आणि झोपतो. आता ही टोपली संपवणार आणि झाडाखाली मस्तपैकी ताणून देणार. श्रीकृष्णांनी नंतर अर्जुनाची भेट घेतली. तो एका तळ्याच्या काठावर बसून दगड तळ्यात भिरकावत बसला होता. श्रीकृष्णाने त्यालाही तोच प्रश्न विचारला. पार्था, अरे काय करतोयस दिवसभर? काय करणार, भरपूर मोकळा वेळ मिळालाय, आराम करतोय, माशांना दगड मारतोय. नकुल आणि सहदेव या दोघांनी तर रंगीबेरंगी दगड जमवून आपापसात सारीपाट मांडला होता. श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं. हे काय, तुम्ही दोघं द्यूत खेळताय? अरे हस्तिनापुरात द्यूत खेळूनही तुमची हौस अद्याप भागली नाही का? ते दोघं जण थोडे खजील झाले आणि द्यूत थांबवून श्रीकृष्णाला म्हणाले, दुसरं करण्यासारखं काय आहे आमच्याकडे? शस्त्र नाहीत, अस्त्र नाहीत, भरपूर मोकळा वेळ आहे, करायचं काय या वेळाचं तेच कळत नाही. भगवान श्रीकृष्ण हसले आणि द्रौपदीकडे गेले. ती देखील उगाचच इकडून तिकडे फिरत काहीतरी गुणगुणत होती. एकंदरीत काय तर 5ही पांडव आणि द्रौपदी चक्क आराम करत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर टाइमपास करत होते. आता मात्र श्रीकृष्ण थोडे गंभीर झाले. त्यांनी सर्वांना एकत्र बोलावलं आणि त्यांची कानउघाडणी केली. म्हणाले, वनवासात येऊन आठवडा उलटला नाही तर तुम्ही असे सुस्तावल्यासारखे झाला आहात. बसून बसून वेळेचा अपव्यय करता आहात. हे योग्य नाही. तुम्ही चला, माझ्याबरोबर चला. तुम्हाला मी इंद्रदेवाकडे घेऊन जातो. तिथे तुम्ही काहीतरी नवीन काम शिका. आता काय शिकायचंय? हस्तिनापुरात सगळं शिक्षण झालंय आमचं. सगळे पांडव अगदी एकमुखाने उद्गारले. अजून बरंच काही शिकायचंय तुम्हाला. इंद्रलोकात गेल्यानंतर हा धर्मराज पूजापाठ शिकेल, मंत्रोच्चार आणि धार्मिक कार्य करण्यासाठी पौरोहित्य कसं करायचं ते शिकेल. भीम पाककला शिकेल, निरनिराळे चविष्ट पदार्थ बनवायला शिकेल. अर्जुन मृदुंगवादन आणि नृत्य शिकेल. नकुल सहदेव अश्वविद्या शिकतील. घोड्यांची निगा राखणं, सारथ्य करणं हे शिकतील. आणि द्रौपदी, तू घरकाम शिकून घे. एखाद्या राजकन्येचा शृंगार कसा करायचा, तिची करमणूक कशी करायची, तिची मर्जी राखून तिला आनंदात कसं ठेवायचं हे मानसशास्त्र शिक. श्रीकृष्णांनी अधिकारवाणीने सुनावलं. पण कृष्णा, अरे आम्ही तर राजघराण्यातल्या आहोत ना. ही असली हलकी सलकी कामं आम्ही का शिकायची? पांडवांनी नाराजीने विचारलं. वेळ आली की समजेल. आता कोणताही प्रश्न न विचारता ताबडतोब माझ्यासोबत चला. श्रीकृष्णाने दटावलं आणि पांडवांचा नाईलाज झाला. पण श्रीकृष्णाची आज्ञा मोडणं त्यांना शक्य नव्हतं.
त्यामुळे ते काहीशा नाखुशीनेच श्रीकृष्णासोबत इंद्रलोकात गेले. तिथे श्रीकृष्णाने अगोदरच त्यांची राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करून ठेवली होती. पुढे 12 वर्षांचा वनवास संपवून 1 वर्षाचा अज्ञातवासाचा कालखंड सुरू होण्याआधी भगवान श्रीकृष्ण पुन्हा पांडवांच्या भेटीला आले आणि त्यांनी इंद्रलोकातून त्यांना थेट विराट राजाच्या राज्याबाहेर आणून सोडलं. तिथे त्या 6ही जणांनी वेषांतर केलं. थोरल्या युधिष्ठिराने मंत्रपठण करणाऱ्या दशग्रंथी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि नाव धारण केलं कंकाचार्य. भीमाने बल्लव नावाच्या आचार्याचं सोंग घेतलं. अर्जुन बृहन्नडा नावाचा नर्तक बनला. नकुल आणि सहदेवांनी अनुक्रमे घोड्यांची निगा राखणाऱ्याचं आणि अश्वरथाच्या सारथ्याचं रूप धारण केलं. द्रौपदीने स्वतः एका गरीबाखरच्या निराधार बाईचं सोंग घेतलं आणि विराट राजाच्या राणीच्या दासीचं काम करायला सज्ज झाली. पुरतं 1 वर्ष त्या सर्वजणांनी अज्ञातवासात घालवलं. त्यावेळी राजवाड्यातील किंवा राजदरबारातील कुणालाही हे लोक नेमके कोण आहेत याची शंका देखील आली नाही. अज्ञातवास संपवून पुन्हा हस्तिनापुरात परतताना मात्र द्रौपदीसह सर्व पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर अक्षरशः लोटांगण घातलं आणि गहिवरून म्हणाले, बंधू, आम्ही चुकलो. 12 वर्षांपूर्वी वनवासात आल्यानंतर मिळालेला मोकळा वेळ जो आम्ही आराम करण्यात वाया घालवणार होतो त्याला तू अगदी योग्य वळण लावलंस. म्हणून आज आम्ही अज्ञातवासातून सही सलामत बाहेर पडू शकलो. गेल्या आठवड्यात एका कॉलेजमध्ये मला टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्या व्याख्यानाची तयारी करण्याच्या निमित्तानं ही गोष्ट मला आठवली. आज आपण आपल्या आजूबाजूला सर्वसामान्य माणसांकडे नजर टाकली तर काय चित्र दिसतं ते जरा डोळसपणे पाहूया. लोकल रेल्वेतून, बसमधून प्रवास करणाऱ्या माणसांपैकी ज्यांना बसायला जागा मिळाली असते असे 90% प्रवासी मोबाईलवर काही ना काही पाहत असतात. बहुतेक वेळा हे सर्वजण व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इन्स्टावर असतात. 1 मिनिटांचे चटकदार रील्स पाहत स्वतःची सवंग करमणूक करत असतात. काही जण चॅटिंग करतात तर काही जण एकाकडून आलेले व्हिडिओ अनेकांना पाठवून शहाणे करून सोडावे सकळ जन ही समर्थांची उक्ती आचरणात आणतात. रेल्वेत आणि बसमध्ये बसलेलं तर सोडा, गर्दीत उभे राहिलेले प्रवासी देखील मोबाईलवरच बिझी असतात. या नादात अनेकदा आपलं उतरण्याचं ठिकाण कधी येऊन गेलं याचं भान न राहिल्यामुळे 2-2 स्टेशनं पुढे निघून जातात आणि मग पुन्हा मागे येतात. अगदी रस्त्यातून चालताना देखील माणसं मान खाली घालून मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे लावून चालल्यामुळे अपघात झाल्याची उदाहरणं आपण पाहतो. अनेक गृहिणी तर घरातली कामं बाजूला ठेवून वर्षानुवर्ष रेंगाळणाऱ्या सिरियल्स बघतात. तिथे रमल्यामुळे जेवणात 2दा मीठ घातलं जातं, दूध उतू जातं, भाजी करपते. अलीकडे तर काही घरात जेवणच बनवलं जात नाही. झोमॅटो किंवा स्विगीवरून दररोजचं जेवण वेगवेगळ्या हॉटेलातून मागवलं जातं. घरगुती कलहाच्या आणि कौटुंबिक वादाच्या मालिका पाहून पाहून अनेक स्त्रियांची मनं संशयाने अथवा विकृतीने पछाडून त्यांना मानसिक विकार आणि शारीरिक व्याधी जडल्याची उदाहरणं आहेत. काही पुरुषवर्ग ऑफिस ते घर वाया बियर बार असा प्रवास करून शिणवटा उतरवण्याच्या नावाखाली पैसा आणि आरोग्य दोघांची नासाडी करतात. काही जण घरी गेल्यानंतर बारमाही चालणारे क्रिकेटचे सामने बघतात. विद्यार्थी वर्ग अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीत मग्न असतात. वेगवेगळे डे साजरे करतात, सेल्फी काढून अपलोड करतात. FB आणि इन्स्टा तर जणू अभ्यासक्रमातला एक अविभाज्य विषयच असल्यासारखे वागतात. परीक्षेतल्या मार्कांपेक्षा आपल्या पोस्टला किती लाईक्स मिळाले हे त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. आपलं हे या प्रकारचं वागणं योग्य आहे का? कुणी म्हणेल की आपला रिकामा वेळ कुठे आणि कसा खर्च करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात दखल देण्याचा कुणालाही अधिकार नाही. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे. हो,
मान्य. पण करमणुकीच्या नावाखाली आपण आज जे काही करतोय त्याचा उद्याच्या आयुष्यात थोडा तरी उपयोग होणार आहे का? हा एकच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. मला बरंच काही करायचंय पण त्यासाठी वेळच मिळत नाही असं म्हणणाऱ्यांनी आपल्या दिवसभरातील प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहून थोडं आत्मपरीक्षण करायला हवं. टीव्ही समोर बसण्याच्या वेळात कपात करून थोडा व्यायाम, योगासनं, प्राणायाम वगैरे करून आरोग्य सुधारता येऊ शकतं. फेसबुकवरच्या कधीही न भेटलेल्या मित्रांशी चॅट करून चकाट्या पिटण्याऐवजी एखाद्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला प्रत्यक्ष भेटून किंवा किमान फोन करून संबंध अधिक दृढ करता येऊ शकतात. एखाद्या भाषेतील दररोज 5 नवीन शब्द पाठ केले आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे शिकलं तर 3 वर्षात ती भाषा बऱ्यापैकी आत्मसात करता येते. दररोज 1 श्लोक पाठ केला तर 2 वर्षात 700 श्लोकांची भगवद्गीता संपूर्ण पाठ होऊ शकते. दररोज झोपण्यापूर्वी तासभर आधी मोबाईल स्विच ऑफ करून पुस्तकाची 10 ते 20 पानं वाचली तर वर्षभरात 20 ते 25 पुस्तकं वाचून पूर्ण होतात. असं करता करता पुढच्या 10 वर्षात 200-250 पुस्तकांच्या वाचनातून आपण कितीतरी अधिक ज्ञान समृद्ध होऊ शकतो. टाईमपास न करता वेळेचा नीट उपयोग केला तर स्वतःचा उत्कर्ष सहज साधता येतो. त्यासाठी आपल्याला मिळालेल्या दररोजच्या नव्या कोऱ्या दिवसाच्या 24 तासातील 86,400 सेकंदात नेमकं काय काय करायचं हे मात्र प्रत्येकानेच ठरवायला हवं. श्रोतेहो, हा होता गुरुनाथ तेंडुलकर यांनी लिहिलेला लेख, ज्याचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आणि आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर जरूर त्याला लाईक करा. हे अभिवाचन आपल्या मित्रमंडळींपर्यंत जरूर शेअर करा आणि अशीच अभिवाचनं ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.